दरम्यान आम्ही आमचं आंदोलन थांबवलेलं नाही, आम्ही एका महिन्यासाठी आमचं आंदोलन स्थगित केलंय असं स्पष्टीकरण लाँग मार्चच्या आयोजकांनी दिलंय। तसंच सरकारने दिलेलं आश्वासन एका महिन्यामध्ये पाळलं नाही तर नाशिक इथून पुन्हा एकदा लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा सुद्धा लाँग मार्च काढणारे नेते आशिष वाकोडे यांनी दिलाय। दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी तसेच ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता। मात्र काल परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजप आमदार सुरेश धस यांनी मध्यस्थी करून नाशिक येथे काही मागण्यांच्या आश्वासनं दिलेली आहेत आणि त्या अनुषंगाने हा लाँग मार्च स्थगित झालेला आहे। आंदोलकांकडून 1 महिन्याचा अल्टिमेटम सरकारला देण्यात आलाय। आपल्यासोबत लाँग मार्च ज्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला ते आशिष वाकोडे आहेत, तसेच इतरही त्यांच्या आंदोलनामध्ये या सहभागी झालेले इतर नेते सुद्धा आहेत। पहिल्यांदा प्रश्न असा आहे की या लाँग मार्च स्थगित का करण्यात आला, काय नेमकं आश्वासन तुम्हाला मिळालेलं आहे? आमच्या ज्या मागण्या होत्या त्यामधल्या मागण्या परभणीपासून आम्ही ज्यांना मेघना बोर्डीकर सोबत चर्चा सुरू होती त्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाशिकला। आमच्या ज्या मागण्या होत्या 5 पोलीसवाले जे आहेत 12 पैकी 5 जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांना प्राथमिक स्तरावर तुम्ही निलंबित करा, नंतर चौकशी करा, नंतर मग कारवाई काय होईल ते नंतर होईल। ते 5 पोलीसवाले आम्हाला औरंगाबादच्या समोर जाईपर्यंत ते नाही म्हणत होते, बदली करायच्या म्हणत होते किंवा मग ते सक्तीचा हजर पाठवायच्या म्हणत होते। आमची ठाम मागणी होती की त्यांना निलंबित करा। आणि नाशिकला गेल्यानंतर आमचे ॲडिशनल SP काळे साहेब तिथं आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बा 4 करतो, 4 नाही म्हणलं आणि 5 म्हणलं आणि त्यांनी 2 अधिकारी आणि 3 कर्मचारी सस्पेंड करायची आम्हाला ऑर्डर दिली। त्यामुळे आम्ही ते बरं, तर ही एक मागणी झाली, मग इतर काही मागण्या होत्या त्या अनुषंगाने काय? इतर आमच्या ज्या मागण्या होत्या की दत्ता सोपान पवार याची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला लेखीमध्ये दिलेलं आहे की नार्को टेस्टची परवानगी भेटलेली आहे, 8 ते 10 दिवसामध्ये नार्को टेस्ट होईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होईल देशद्रोहाचा। त्यानंतर जे आमचे मुलं आहेत, आमच्या ज्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल केले ज्यांचा दंगलीशी काही संबंध नाही त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याचे सुद्धा त्यांनी आम्हाला SP साहेबांना आश्वासन दिले की बाबा आम्ही 8-10 दिवसामध्ये चार्जशीट बनवू आणि त्या नियमानुसार त्याच्या हातात काहीच नाही, त्या दंगलीशी कुठंच कनेक्टेड नाही व्हिडिओ बघून त्यांना आम्ही त्या याच्यामधून रिमूव्ह करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं। त्यानंतर तिसरे चिखलकरांनी आमच्या चिखलकर समाजाच्या आमच्या बांधवांनी आमच्यावर लाठीचार्ज केला, आम्हाला आमच्या मुलाला मारलं, त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। अशा आमच्या 4-5 प्रमुख मागण्या ज्या म्हणजे प्रायमरी नाही सेकंडरी आहेत पण पूर्ण झाल्यात। आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत की बाबा सोमनाथचा जीव घेणाऱ्या पोलीसवाल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्या मागण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे। त्यांनी आम्हाला चर्चा केली की बाबा मला 1 महिन्याचा वेळ द्या, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे की बाबा 1 महिन्यामध्ये जर तुम्ही ह्या मागण्या पूर्ण करत असता की त्याचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि जे बाकीचे जे पोलीसवाले 5 सोडले तर अजून 7 जण आहेत त्या सगळे जर याच्यामध्ये येतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल तर आम्ही लाँग मार्च हा थांबवलेला आहे। आमचा लाँग मार्च संपलेला नाही, आम्ही लाँग मार्चसाठी 1 महिन्यासाठी त्यांना टाइम दिलाय। 1 महिन्यामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही झाल्या तर आम्ही नाशिकपासून काळाराम मंदिरापासून आम्ही हा आमचा लाँग मार्च थांबलेला मुंबईपर्यंत नेला। आता ह्या लाँग मार्चचं जे काही स्थगित झालेलं आहे, काल आश्वासन मिळालं, या अनुषंगाने जितेंद्र आव्हाड असतील, राहुल प्रधान असतील किंवा इतर नेत्यांनी आक्षेप घेतलेला आहे। इव्हन सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की आम्हाला अजून काही माहिती नाही आणि आमच्या ज्या 3 मागण्या आहेत ज्या आता आपण बोलून दाखवल्या त्याही मागण्या पूर्ण झाल्या। आता कसं झालंय साहेब, आता आम्ही 22 दिवसापासून आम्ही आमच्या महिला घेऊन चाललो, रोज 20 किलोमीटर। आमच्या महिलाच्या पायाला फोड आले, आमच्या महिला ॲडमिट झाल्या, आमच्या एका बांधवाला आमचा हार्ट अटॅक आला, त्याला जालन्यामध्ये ॲडमिट केलं। तर ह्या इथपर्यंत जाऊस तर कोणीच महाविकास आघाडीचा एखादा नेता आमच्याकडे आला नाही। आमच्याकडं आज मला फोन आला एका नेत्याचा, आमच्या राहुल प्रधान जे आहेत जे आमच्या आंदोलन पहिल्या दिवशी होते त्यांनी आज पोस्ट टाकली की हे आंदोलन गुंडाळलं म्हणून। त्यांना मला विचारायचं की बाबा 22 दिवस तुम्ही कुठे होते? पहिल्या दिवशी आले, नंतरचे 21 दिवस तुम्ही होते का सोबत? आमच्या महिलांना किती त्रास झाला, आमच्या महिलांच्या किती हाल अपेष्टा झाल्या, तेव्हा कोणीच सोबत नव्हतं। आणि आज जेव्हा आम्ही आंदोलन कुठे थांबवलं, आम्ही फक्त सगळ्यासोबत चर्चा करून हे आंदोलन थांबवलेलं, मी एकट्याने थांबवलं नाही। तेव्हा हे कोणीच नव्हते, त्यांनी आमच्याकडे विचारलं नाही। एक काळ असा आलता दादा की आमच्या सोबत 70 जण होतो, 70 जण। माझ्या हातावर हल्ला झालेला आहे, मी थोड्यानं वाचलो, मी वाढता वाचलो, तेव्हा कोणीच मला हा महाविकास आघाडीचा नेता आला नाही विचारायला, ना राहुल प्रधान आला, ना कोणीच आला। हे लोक आले नाही आणि यांनी आता ह्याच्यावर बोलू नये, कारण की करणारे आम्ही आहेत आणि भोगणारे आम्ही। त्याच्यामुळं आम्ही जे करायलो ना ते आम्हाला माहिती आहे आम्ही कसं करायलो। आम्ही 23 दिवस चाललो,
मुंबईपर्यंत आम्हाला जायचं आमची तयारी होती, पण प्रशासनासोबत आम्ही चर्चा करायला कधीच आम्ही नाही म्हणलो नाही. जिंतूर पासून आम्ही चर्चा सुरू होती मेघना बोर्डीकर सोबत, आणि मेघना बोर्डीकर ताईने आमच्या ज्या मागण्या होत्या 4-5 मागण्या आमच्या पूर्ण केल्यामुळे आम्ही संपलो नाहीत. आमचा मोर्चा संपला नाही. आमचा मोर्चा जर 1 महिन्यात सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, आम्ही पुढे जाणार. काय वाटतं एकूण लॉंग मार्च सक्सेस झाला? हा लॉंग मार्च आशिष भैयाच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी झाला आहे आणि बौद्ध समाजाची ताकद यामधून इथल्या सर्व प्रशासनाला समजण्यात आली. आणि या ठिकाणी जे काही लोक आमच्यावर आक्षेप करत आहेत की लॉंग मार्च काही गुंडाळला संपला, हे असं काही नाही. ज्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रशासनानं पूर्ण केलेल्या आहेत. आणि आमचा नेता आशिष वाकोडे, आम्हाला माहिती आहे की हा समाजाला कधी विकत जाणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून हा लॉंग मार्च स्थगित केलेला आहे. काय अनुभव होता याच्यामध्ये? आणि आज जे काही समजा तुमचा काल लॉंग मार्च थांबलेला आहे, तर लोक यावर टीका सुद्धा करायला सुरुवात झालेली, चिरडला सरकारकडे. टीका करणारे खूप आहेत, पण काम करायला कोणी तयार होत नाही. आज आम्ही इतके दिवस भोगलं पण कुणी आलं नाही. आज आमचा एक माणूस आज सुद्धा ऍडमिट आहे, नाशिकमध्ये एक ऍडमिट आहे. तो विलास करायला. आमच्या महिला कितीतरी आजारी पडल्या, काय काय घटना घडल्या, त्यांची किती गैरसोय झाली हे आम्हालाच माहित आहे. जे मोठमोठ्याले लोक आज आमच्यावर टीका करायले, पण त्यांची टीका योग्य नाही. जे आंदोलन आहे आमचं योग्य दिशेने गेले, आंदोलन आमचं सक्सेस झालेलं आहे. आमच्या जवळपास 70-80% मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. अजून 1 महिन्याचा आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. 1 महिन्यात जर आमच्या राहिलेल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही परत नाशिकच्या काळाराम मंदिरापासून थेट मंत्रालय गाठणार आहोत, यात कोणतीच शंका नाही. म्हणून बघायला गेलं तर आमचं आंदोलन थांबलेलं आहे, संपलेलं नाही. जर सरकारनं जे काही आश्वासनं दिले ते पूर्ण नाही केले तर येत्या 1 महिन्याच्या नंतर नाशिक येथून हा लॉंग मार्च जो थांबलेला आहे, स्थगित केलेला आहे, तो पुढे मुंबईकडे रवाना होईल, असं या सर्व आंदोलकांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.